श्रीराम गुणदर्शन, आदर्शाचा आदर्श श्रीराम. या पवित्र भूमीवर परमेश्वराची असीम कृपा. म्हणूनच या देशाच्या मातीत असे दोन अलौकिक पुरुष जन्मले की ज्यांचं चरित्र बघितल्यानंतर माणूस थक्क होतो. या सर्व गुणांनी युक्त अशा उत्तुंग कर्तृत्वाचा खरोखरच कोणी माणूस जन्मू शकतो यावर विश्वास बसू नये इतकी ही दोन व्यक्तिमत्वे थोर आणि उदात्त आहेत. तसं पाहता ही भूमी नररत्नांची खाणच आहे. पण या दोन विभूतींच्या थोरपणाला मानवी इतिहासात तोड नाही. हे दोनही पुरुष एवढे प्रचंड कर्तृत्व करून गेले की त्यांना सहजच लोकांनी देवत्व बहाल केलं. ह्या दोन थोर विभूती म्हणजे वृष्णी काळात जन्मलेले वासुदेव देवकीचे सुपुत्र भगवान श्रीकृष्ण आणि इक्ष्वाकू काळात अयोध्या नृपती दशरथ आणि कौसल्या यांच्या पोटी जन्मलेले प्रभू श्रीरामचंद्र. श्रीराम विष्णूचा 7वा अवतार म्हणून मान्य झाले असले तरी महाकवी वाल्मिकींच्या रामायणातील राम हा देवत्व पदाला पोहोचलेला मानवच आहे. रावण वधानंतर जेव्हा देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस, वानर सारे श्रीरामांची स्तुती करू लागले, त्यांना तू प्रत्यक्ष भगवान आहेस असं म्हटलं जाऊ लागलं, तेव्हा श्रीराम सर्वांना थोपवून सांगतात, नाही, मी अयोध्यापती दशरथाचा ज्येष्ठ पुत्र राम मानवच आहे. श्रीरामांच्या सर्व भावभावना, क्रिया, प्रतिक्रिया या संपूर्णपणे मानवी स्वभावाशी नैसर्गिकपणे जुळणाऱ्या आहेत. फक्त त्या पराकोटीच्या उदात्त आणि महान आहेत. श्रीमद वाल्मिकी रामायणाचा श्रीराम सर्वतोपरी आदर्श आहे. मनुष्यानं जास्तीत जास्त किती चांगलं वागावं याची सीमा दाखवणारा तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. मनुष्य आपल्या कर्तृत्वानं देव कसा होऊ शकतो याचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्रीरामांचं चरित्र. श्रीरामांचे अनेक गुणविशेष यापूर्वी आपण या कथांमधून पाहिले. श्रीरामांच्या संपर्कातील सुद्धा अनेक उदात्त आणि आदर्श चरित्रे आपण पाहिली. पण सर्व गुणांचा आणि आदर्शांचा समुच्चय प्रभू श्रीरामचंद्र यांचे विविध गुण पुढील कथांमधून दिसून येतील. यामधील किमान एक गुण जरी आपल्या अंगी बाणवू शकलो तरी आपले सारे जीवन उजळून निघेल.